गौरभक्तवृंद. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींच्या आपल्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. आज आपण 18व्या अध्यायामधील 20वा श्लोक बघणार आहोत. तर काल 19व्या श्लोकावर आपण विश्लेषण ऐकलं असेल. कालच्या 19व्या श्लोकामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांना अनुसरून, म्हणजे सत्व, रजो आणि तमोगुण, या 3 गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार येतात. म्हणजे ह्या 3 गुणांना अनुसरून ते आता प्रकार भगवंत सांगत आहेत की या श्लोकामध्ये 20व्या श्लोकापासून सांगत आहेत आपल्याला. म्हणजे जसं आपण सत्व गुणामधलं ज्ञान, रजोगुणामधलं ज्ञान, तमोगुणामधलं ज्ञान किंवा कर्म, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. मग आता भगवंत काय म्हणत आहेत, कर्ता यांचे पण 3 प्रकार आहेत, ज्ञान, कर्म आणि कर्ता. तर ते कशा पद्धतीने आहेत ते आता आपल्याला 20व्या श्लोकापासून आहे. 20, 21 आणि 22 हे 3 सलग असे श्लोक आहेत. तर आज आपण 20व्या श्लोकावर बघणार आहोत की 20व्या श्लोकामध्ये आज काय भगवंत आपल्याला सांगतायत. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. भाषांतर: ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. आता आपल्याला सात्विक, आपण खूप वेळा सत्व, रजो, तमो, सत्व, रजो, तमो गुण याच्यावर आपण ऐकलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये भगवंत या 3 श्लोकामध्ये आपल्याला काय सांगत आहेत की ज्ञानामध्ये पण प्रकार आहेत. सत्वगुणी ज्ञान, रजोगुणी ज्ञान आणि तमोगुणी ज्ञान. मग आता हे 3, 20, 21 आणि 22 हे 3 श्लोका जे आहेत ते सत्व, रजो आणि तमोगुणी ज्ञान कशाला म्हणतात याच्यावर आहेत. आणि मग 23व्या श्लोकापासून भगवंत कर्माविषयीचं वर्णन करत आहेत की सात्विक कर्म, रजोगुणी कर्म, तमोगुणी कर्म याचं वर्णन करत आहेत या 3 श्लोकामध्ये. 23, 24 आणि 25. आणि 26व्या श्लोकामध्ये सात्विक कर्ता कोण, 26, 27, 28. म्हणजे प्रत्येकी 3 श्लोकामध्ये ज्ञान, सत्व, रजो, तमो, ज्ञान, कर्म, सत्व, रजो, तमो गुणी कर्म, सत्व, रजो, तमो गुणी कर्ता, असे प्रत्येकी 3-3 श्लोक, असा 9 श्लोकांचा हा एक सेट आहे असं आपण म्हणू शकतो. तर आतापर्यंत आपण भरपूर वेळा ऐकलेला आहे भगवंताचे. मला वाटतं 4थ्या अध्यायामध्ये पण असावं. 4थ्या अध्यायामध्ये हे सत्वगुणी, रजोगुण, तमोगुण याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. मग आता या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की सात्विक ज्ञान कशाला समजायचं. की मग आता आपण तर ज्ञान घेत असतो, आपल्यालाही प्रश्न पडतो ना की आपण पण आता जे काही आपलं शैक्षणिक असेल या भौतिक जगतामधलं आपण पण हे ज्ञान घेतच असतो. तर हे ज्ञान आणि या ज्ञानामध्ये काय फरक आहे. तर आपण जे काही या जीवनामध्ये, या शरीरामध्ये असताना जे काही आपण ज्ञान प्राप्त करतो ते भौतिक गोष्टींसाठीच असतं. ते आपल्याला भौतिक गोष्टींमध्ये, म्हणजे जे काही आता समजा चांगलं शिक्षण घेतलं किंवा चांगली डिग्री घेतली तर आपल्याला कशाची प्राप्ती होते, चांगली नोकरी मिळू शकते, त्याच्या जोरावर आपण चांगले पैसे कमावू शकतो. म्हणजे हे जे ज्ञान आहे ते ह्या भौतिक जगतामधलं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान जेव्हा आपण भौतिक जगतामधलं हे ज्ञान घेतो तेव्हा ते म्हणजे आपल्याला या जगतामध्ये बांधून ठेवतं. कारण त्याच्यातून आपण काय करत असतो, भौतिक गोष्टींची प्राप्ती करत असतो. तर मग याला आध्यात्मिक ज्ञान म्हणत नाही किंवा याला सात्विक, या ज्ञानाला सात्विक ज्ञान म्हणत नाहीत. तर आतापर्यंत आपण हे पण ऐकलं होतं की सत्वगुण, म्हणजे जसा तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण, म्हणजे ऍटलिस्ट आपण सत्वगुणामध्ये तरी स्थित व्हायला पाहिजे. जेव्हा आपण सत्वगुणामध्ये स्थित होतो तेव्हाच आपल्याला हे जे ज्ञान आहे ते ज्ञान समजू शकते, त्याचा म्हणजे आकलन होऊ शकते. त्याच्यासाठी ऍटलिस्ट आपल्याला कशावर येण्याची गरज आहे, सत्वगुणावर येण्याची गरज आहे. जसं एखाद्या विद्यार्थ्याला आपण काही गणित दिले तर त्याला असं बेसिक आहे किंवा एक शब्दांची ओळख, वाक्य रचना द्यायची असेल तर त्याला अगोदर अक्षर ज्ञान जे असतं, म्हणतात जसं क ख ग घ ABCD, आधी याची ओळख करून द्यावी लागेल, तेव्हा त्याला त्या गोष्टींचं ज्ञान होईल. अगदी तसंच आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा जेव्हा आपण ऍटलिस्ट सत्वगुणापर्यंत पोहोचू तेव्हा आपल्याला हे ज्ञान म्हणजे काय आहे, याची परिभाषा काय आहे
याचे थोडेसे आकलन होऊ शकते, कारण या ज्ञानाची प्राप्ती सत्वगुणामध्येच होऊ शकते. मग आता हे जे आहे की आता हे जे ज्ञान आहे, सात्विक ज्ञान, भगवंत म्हणतायत की या ज्ञानाला तू सात्विक समज. म्हणजे याच्यामध्ये काय सांगत आहेत की या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या, म्हणजे अनंत रूप म्हणजे काय, वेगवेगळे शरीर, वेगवेगळे देह, जसं आपण मनुष्य असू, कुणी प्राणी असतील, कुत्रा, मांजर, गाय, असे वेगवेगळे किती अगणित असंख्य असे देह आहेत, आपण शरीर आहेत या जगतामध्ये. जर आपण बघितलं तर आपण मनुष्य योनीमध्ये आपण मनुष्य जन्म धारण केलेला आहे. तसे वेगवेगळ्या योनींमध्ये वेगवेगळे शरीर यांनी प्राप्त केलेले आहेत. आणि त्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो. त्या ज्ञानाला तू सात्विक समज. म्हणजे एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव म्हणजे काय, की प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि त्या आत्म्याच्या स्तरावर त्या व्यक्तीला बघणे, की ही व्यक्ती म्हणजे एक आत्मा आहे. आणि त्या आत्म्याच्या स्तरावर आपण बघतो, त्या आत्म्याच्या स्तरावर पाहण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होतो. तेव्हा भगवंत म्हणतात ते खरं ज्ञान जे आहे ते सात्विक ज्ञान आहे. मग आता हे कसं समजायचं आपण, की जसं आता आपण बघतो की आपल्याला पण मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. भगवद्गीता ही पूर्ण याच्यावर आधारित आहे. आपण म्हणतो की पुनर्जन्म, पुढचा जन्म कसा, आत्म्याच्या ज्ञानावर आधारित आहे श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान. मग आता हा जो आत्मा आहे, हा प्रत्येकाचा आत्मा एकच आहे. म्हणजे जसं गुण आणि कर्म यानुसार हा आत्म्याचं स्वरूप काय आहे, वेगवेगळं आहे. गुण आणि कर्म म्हणजे काय, की आपण वेगवेगळे कर्म करतो आणि त्या कर्मानुसार त्या आत्म्याला तो देह प्राप्त होतो. आपण काहीतरी चांगलं कर्म केलं असेल कदाचित, म्हणून आज आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. कोणी काहीतरी पाप कर्म किंवा काय त्या कर्मानुसार चांगलं वाईट सत्व रजो तमो गुण, त्या गुणानुसार जे काही कर्म केलेलं असेल त्यानुसार त्याला ते शरीर प्राप्त होतं. आणि मग आता त्या गुण आणि कर्मानुसार आत्मा तो शरीर धारण करतो. आणि तो शरीर धारण करतो तेव्हा जो व्यक्ती त्या सगळ्या गोष्टींना एका आत्म्याच्या स्तरावर बघतो, की अरे हा प्राणी असू दे, कुणी असू दे, शेवटी तो एक आत्मा आहे. म्हणजे आत्म्याच्या स्तरावर हे ज्ञान बघणे, म्हणजे सॉरी, या गोष्टींना बघणे, त्यांनी सात्विक ज्ञान आहे असं भगवंत म्हणतात. मग आता ही गुणवत्ता जी आहे, म्हणजे गुण कर्मानुसार आपण प्रत्येक जण आणि वेगवेगळं शरीर धारण केलेलं आहे. मग आता हे जे आहे गुणवत्ता, म्हणजे आपण तर भगवंतांचे अंश आहोत. मग भगवंतांचे अंश आहोत, परंतु आपण भगवंतांच्या गुणवत्तेमध्ये, म्हणजे भगवंतांचं आपण आपण काय आहोत, आपल्यामध्ये दोन गुण आहेत. आपण भगवंतांपासून आलेलो आहोत, म्हणून आपण काय आहेत, आपण शाश्वत आहोत, आपण नित्य आहोत. 7व्या अध्यायामध्ये आत्म्याचं हे वर्णन केलेलं आहे, ते आपण मागे बघितलेलं आहे. याच्यावर खूप डीप चर्चा केलेल्या आहेत, बरेच लोक ह्याच्यावर आलेले आहेत. म्हणजे काय, की हा आत्मा हा शाश्वत आहे आणि सच्चिदानंद आहे. म्हणजे काय, आत्म्याचा कधीही नाश करता येत नाही, तो नित्य आहे आणि तो भगवंतांचा अंश आहे. मग आता या दोन गोष्टी ज्या आहेत, दोन तीन, ह्या भगवंतांच्या जे गुण आहेत, आपण म्हणतो भगवंत गुणातीत आहे, म्हणजे ह्या तीन गुणांच्या पलीकडे आहेत भगवंत. परंतु आपण भगवंतांपासून आल्यामुळे आपण जसे भगवंत शाश्वत आहेत, भगवंत नित्य नूतन आहेत, किंवा भगवंत, तसं आपण सुद्धा शाश्वत आहोत. म्हणजे हा आत्मा शाश्वत आहे आणि हा भगवंतांचा अंश आहे. आपण भगवंतांपासून आलेलो आहोत. मग तरीही आपण भगवंतांपासून आलेलो आहोत, आपण शाश्वत आहोत. मग आपला हे वर्गीकरण का तर हे आपल्या कर्मानुसार होतं. आणि आपले कर्म का करतो आपण, का तर आपण ह्या तीन गुणांनी बांधले गेलेलो आहोत. नाहीतर अन्यथा आपण सगळे काही भगवंतांपासून आलेलो आहोत. म्हणून भगवंत म्हणतात ना, ममे वांशे जीव लोके सर्व भूत सनातन. म्हणजे हे सर्व काही माझे अंश आहेत आणि ते सर्व जीव जे आहेत ते सगळे माझ्यापासून आलेले आहेत, ते शाश्वत आहेत, भगवंत सांगतायत. फक्त आपण आपले जे कर्म आहोत, आपण तीन गुणांनी बांधले गेलेले आहोत. आणि त्या तीन गुणांनी बांधले गेले असल्यामुळे आपल्याला हे वेगवेगळे शरीर प्राप्त झालेले आहे. परंतु त्याच्यातला आत्मा जो आहे तो शाश्वत आहे. म्हणजे शरीर शाश्वत आहे का, आपल्या शरीराचा काय होत असतो, नाश होत असतो, परंतु आत्म्याचा नाश होत नाही. आणि तो आत्मा प्रत्येकाच्या देहामध्ये आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आत्मा स्थित आहे. मग त्या आत्म्यामुळे तर सर्व संपूर्ण शरीराला चेतना प्राप्त होते. म्हणजे दुसरं म्हणजे काय, की इथं भगवंत अजून काही एक शब्द वापरतात, अविभक्तम. अविभक्तम म्हणजे काय, अविभाजित. म्हणजे अविभाजित म्हणजे तो कधी विभाजित होत नाही तो आत्मा. म्हणजे कसं, म्हणजे आपण थोडक्यात आता शब्द काय वापरू शकतो, तो कट होऊ शकत नाही, तुटू शकत नाही, कट होऊ शकत नाही. म्हणजे तो कसा आहे, सच्चिद आनंद आहे आणि तो इंडिव्हिज्युअल सोल आहे.
म्हणजे आत्मा एकच आहे. मग असं आहे का की माझा आत्मा पण एक आणि अजून कोणी दुसरं समोर व्यक्ती त्याचा पण आत्मा एक, माझा एक, त्याचा एक, सगळ्यांचा एक. सगळ्यांचा एक आत्मा आहे का? नाही. तर तो इंडिव्हिज्युअल सोल आहे. प्रत्येक जण स्वतंत्र आहे तो आत्मा. आणि तो आत्मा सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद म्हणजे काय की त्या आत्म्याचा कधी नाश होत नाही. आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे दुसरं म्हणजे की जसं आता एखादा मनुष्य आहे. मग त्या मनुष्य म्हणजे आता आपण आहोत. मनुष्य म्हणजे आपणच. आपल्यामधला आत्मा आणि एखाद्या हत्तीमधला आत्मा. याच्यामध्ये एकच आहे असं म्हणतात. तो पण एक आणि मी पण एक नाही. तर त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्या आत्म्याने ते शरीर प्राप्त केलेलं आहे. म्हणजे जसं आता कसं असतं की सगळं काही भगवंतांपासून आलंय. म्हणजे आपण कधी कधी असं म्हणतो की काय सगळं भगवंतांपासूनच आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये वेगळं काय आहे? आपण पण भगवंतच आहोत की, किंवा आपण पण भगवंतांच्या स्तरावर आहोत, असं एक मायावादी फिलॉसॉफी येऊ शकते. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण देते की जसं असं फॅन असेल, आता कसं तुम्हाला दाखवू याच्यामध्ये की आता एक असे फॅनचं पात असं 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 एकावर एक एकावर एक असे सर्कल, सर्कल नाही म्हणू शकत परंतु अर्धचंद्र असे अशा पद्धतीने. मग एखादं जर समजा, अजून थांबा ते समजण्यासाठी त्याला ड्रॉइंग लागेल. एक आईस्क्रीम आहे, आईस्क्रीम. आणि ते आईस्क्रीम जे आहे, तर आपण आईस्क्रीम घ्यायला जातो त्यावेळेस त्या आईस्क्रीमचे फ्लेवर किती वेगवेगळे असतात ना. आईस्क्रीम एकच आहे, परंतु त्या आईस्क्रीम मध्ये काय आहे, वेगवेगळे काय आहेत, फ्लेवर आहेत. काही व्हॅनिला आईस्क्रीम आहे, काही बटरस्कॉच आईस्क्रीम आहे. म्हणजे हे काय आहेत, वेगवेगळे फ्लेवर आहेत. परंतु तरी पण ते एक आईस्क्रीम अखंड एकच आहे. अखंड म्हणजे कुठलंही आईस्क्रीम आपण घेतलं ते आईस्क्रीमच आहे. फक्त त्याचे काय आहेत, ते फ्लेवर आहेत. म्हणून आपण बघू शकतो की सार रूपामध्ये ही सगळी भगवंतांची एनर्जी आहे. आपण भगवंतांपासून आलेलो आहे. परंतु आपले जे काही जसे ते फ्लेवर आहेत त्या आईस्क्रीमचे, तसे आपण आपल्या कर्मानुसार आपण काय केलेलं आहे, आपण पण वेगवेगळे फ्लेवर आहोत असं म्हणू शकतो. म्हणजे वेगवेगळे स्वभाव धारण केलेले आहेत, वेगवेगळे शरीर धारण केलेले आहेत त्या आत्म्याने, त्याच्या त्याच्या कर्मानुसार. म्हणजे याच्यातलं एक अंडरस्टँडिंग काय म्हणू शकतो आपण की सगळं जे काही आहे ते भगवंतांपासून आलेलं आहे. भगवंत या सगळ्याची एनर्जी आहे. परंतु तरीही हा आत्मा भगवंतांपासून आलेला असला, तो शाश्वत आहे, नित्य आहे. तरी सुद्धा तो अजन्म आहे, म्हणजे त्याचा मृत्यूही नाही, जन्मही नाही. तरी पण तो भगवंतांपासून, भगवंतांचा अंश असल्यामुळे हे गुण त्याच्यात आहेत. पण तो हा 3 गुणांनी बांधला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्या 3 गुणांमध्ये बांधल्या गेल्यामुळे काय झालेलं आहे, तो वेगवेगळे कर्म करतो आणि त्या कर्मानुसार काय होतं, त्याला ते शरीर प्राप्त होतं. आणि जेव्हा अशा पद्धतीचं शरीर प्राप्त होतं, साहजिकच आहे. आपण कसं म्हणतो की लगेच जेव्हा अशा पद्धतीचं कर्म की हा उच्च आहे, तो नीच आहे, हा श्रीमंत आहे, मी गरीब आहे, किंवा मी श्रीमंत आहे, तो गरीब आहे, हा माझा देश आहे, तो त्याचा देश आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी घडतात त्या सगळ्या याच्यामधून घडतात. म्हणजे हे जर आपल्याला आत्म्याचं ज्ञान जर प्राप्त झालं, किंवा आत्मा म्हणजे आपण प्रत्येक जीवात्म्यामध्ये जर आत्माचं स्थान बघितलं की अरे हा व्यक्ती कसाही वागत असला, कसाही जर आपण बघायला होऊ शकतो. एकमेव ही एक गोष्ट आहे. श्रीमद भगवद्गीता हरी बोल, रेंज केली होती. बहुतेक रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे आज. तर कुठलंही जे ज्ञान आहे, जेव्हा आपण ह्या आत्म्याच्या स्तरावर बघू, तेव्हा आपोआप ह्या सगळ्या ज्या द्वंद्व आहे या जगामधलं, ते आपोआप गळून पडणार आहे. म्हणजे आपण काय करतो, आता आपण ह्या जगामध्ये आहोत. परंतु आपण काय केलेले आहे, 3 गुणांनी आवृत्त असल्यामुळे आपण काय करतो, की सुख प्राप्तीसाठी कष्ट करतो या जगामध्ये. आणि कितीही या जगामध्ये आपण कितीही सुख प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला, किती आनंद घेण्याचा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तरी श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे भगवंतांनी की हे अज्ञान आहे. म्हणजे या जगाचं वर्णनच दुःखालयम, अशाश्वतम असं केलेलं आहे. कारण हे जग काय आहे, दुःखाने भरलेलं आहे. आणि अशाश्वतम म्हणजे इथे कोणतीच गोष्ट ही शाश्वत नाहीये, तिचा नाश होणार आहे. आणि आपण मात्र इथे याचा शोध घेतोय. जसं 2 मित्र असतात, आणि त्या 2 मित्रांची ते भेटतात.
आणि जेव्हा एक मित्र जायला निघतो त्यावेळेस आहे ना तिथे पूर्ण अंधार असतो आणि त्यांनी गाडी लावलेली असते, त्याची चावी तिथे हरवते. तर तो दुसरा मित्र त्याला शोधू लागतो. तर तो म्हणतो की अरे कुठे हरवली तुझी चावी? तर तो म्हणतो की या पलीकडे त्या ठिकाणी हरवली आणि ती चावी दुसऱ्या ठिकाणी शोधत असतात. तर तो म्हणतो मग तुझी चावी तिकडे हरवली, तू इकडे काय शोधतोय? तर तो म्हणतो तिथं अंधार आहे ना म्हणून इकडे शोधतो. म्हणजे तसंच आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण बघू शकतो की आपण या जगामध्ये आनंद शोधतोय, सुख समाधान शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कुठे शोधतोय? त्या दुःखाने भरलेल्या अशाश्वत अशा ह्या जगात शोधतोय. म्हणजे आपण गोष्ट योग्य शोधतोय, परंतु गोष्ट शोधतोय अयोग्य ठिकाणी शोधतोय. जसा त्याची चावी योग्य शोधत होता, त्याची चावी हरवली. ती योग्य ती गोष्ट होती, परंतु चुकीच्या ठिकाणी शोधत होता. तसं आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये बघू शकतो, की ह्या गोष्टी शोधतोय. आनंद म्हणजे आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होईल, आपल्याला वाटतं आपण ग्रॅज्युएशन करू, डबल ग्रॅज्युएशन करू, पीएचडी करू, मग हे करू, मग ते करू. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्राप्त करू, मग आपल्याला सुख प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल. परंतु हे कधी तो लपंडाव चालूच असतो आपल्या जीवनामध्ये. आणि जोपर्यंत आपल्याला हे खरं सात्विक ज्ञान काय आहे, या ज्ञानाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या जगतामध्ये हे द्वंद्व हे आपल्या जीवनामध्ये हे नेहमी राहणार आहे. म्हणून एकमेव गोष्ट अशी आहे की ती भगवत धामाची प्राप्ती करणे. हे एकमेव ह्या जगामध्ये कष्ट करण्यासारखं आहे. म्हणजे आता विचार करा, जर आपल्याला यात्रेला जायचं म्हटलं किंवा कुठं दुसऱ्या देशात जायचं म्हटलं, तर आपल्याला किती लागतो? त्याचा व्हिसा लागतो, परत त्याचे काही नियम लागतात. म्हणजे दुसऱ्या देशात प्रवेश करायचा असेल तर आपल्या नावावर कुठला गुन्हा दाखल असलेला गुन्हा नाही पाहिजे वगैरे किती किती काय काय लिगली गोष्टी असतात. आणि त्याच्यासाठी आणि कुठली हे झालं एक लिगली. पण जेव्हा अजून एक आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही अचीव्ह करायचं असेल, शिक्षण असेल काय असेल, किती कष्ट घ्यावे लागतात त्याला. हे असं सहजासहजी मिळतं का? मग जर आपल्याला भगवत धाम म्हणजे जिथे शाश्वत आनंदाची प्राप्ती होणार आहे, अशा भगवत धामाची प्राप्ती करायची, तर ते इतकं सोपं असेल का? जर भौतिक जगामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी पण इतकं कष्ट घ्यावं लागतं, बरोबर? मग हे आध्यात्मिक हे तर असं शाश्वत धामाची प्राप्ती आपल्याला करायची की जिथे कुठलंच दुःख नाहीये, कुठलं क्लेश नाहीये, ते कशाने प्राप्ती होऊ शकते आपल्याला? तर ते एकमेव मार्ग आहे तो हरिनाम. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे जेव्हा हरिनाम आपण धारण म्हणजे घेऊ, आपण श्रवण करू, आपण ते हरिनाम त्या हरिनामाचा जप करू, जेव्हा अशा पद्धतीने करू तेव्हा आपल्या हृदयातले अनर्थ हे आपोआप नष्ट होणार आहेत. आणि जे म्हणतात ना, ते हरिनाम जेव्हा आपल्या हृदयात प्रकट होतं, तेव्हा आपोआप आपल्या हृदयातले जे दुसऱ्यांप्रतीची द्वेष भावना आहे, मत्सराची भावना आहे, जे काही आहे, जे काम, क्रोध, लोभ आहेत, ते असे राक्षस आपोआप बाहेर निघतात. परंतु ते हरिनामाचं काय व्हायला पाहिजे, आपल्या हृदयात प्रकटीकरण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला रोजची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि जेव्हा आपण ह्या हरे कृष्ण महामंत्राचा जप करू, रोजच्या रोज भगवद्गीता पठन करू, ते ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की ते सत्य सात्विक ज्ञान त्याला आपण आरंभ केलेला आहे. आणि जेव्हा हे ज्ञान पूर्णपणे आपल्या हृदयात उमगेल, तेव्हा आपण दुसऱ्यांना आत्म्याच्या स्तरावर बघू. भगवद्गीतेमध्ये तो पण एक श्लोक आहे ना, की एखादा भक्त, शुद्ध भगवंतांचा भक्त, कसा एखादा चांडाळ, कुत्रा, या सगळ्यांना एका समस्तरावर बघतो. ते कसं काय बघू शकतात? आपण बघू शकतो का समान स्तरावर? आपण म्हणू शकतो का अरे हा कुत्रा आहे, याच्यात मध्ये आत्मा आहे, हा माझ्यासारखाच आहे, अरे हा माझ्यासारखाच आत्मा? आपण अजिबात बघणार नाही, कारण आपण काय झालेलं आहे, त्या देहात्म बुद्धीने पूर्ण आवरण आपल्यावर हे झालेलं आहे, पॅक बसलेला आहे कितीतरी जन्मांचं. आणि जोपर्यंत ते आवरण आपण भेदू शकत नाही, ते हरिनामानेच फक्त आपण ते करू शकतो. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ते हृदयामध्ये ते ज्ञान प्रकट होईल आणि मग आपण इतर जीवांप्रती, इतरांकडे सुद्धा त्या आत्म्याच्या स्तरावर बघू शकतो. पण त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? आयुष्यभर आपल्याला याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तेव्हा कुठं आयुष्यामध्ये कुठंतरी कधीतरी प्रामाणिक केलेली साधना, प्रामाणिक केलेला हरिनाम, योग्य प्रामाणिक अशा वैष्णवांचा संघ आणि योग्य असं मार्ग, योग्य ज्ञान घेणे, योग्य परंपरेमध्ये, गुरु शिष्य परंपरेमध्ये जेव्हा ते ज्ञान घेऊ आणि नम्रतेने ते ज्ञान आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा हे ज्ञान काय होऊ शकते? आपल्या हृदयामध्ये प्रकट होऊ शकते. मग आता विचार करा, जेव्हा हे ज्ञान असं जर एखाद्याच्या हृदयामध्ये प्रकट झालं, तर आपोआप काय होणार आहे? दुसऱ्यांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना निर्माण होते आणि याच्यातून नम्रता आपण धारण करतो. आता प्रेम आणि सन्मान कसं? की कुणी काही चूक केली, कोणाचं काही आपल्याला राग आला, तर आपण काय म्हणू? भले ती गोष्ट जी असती, जी घटना घडलेली असती, त्याला सामोरे जाण्यासाठी किंवा ती टाळण्यासाठी किंवा ती काय असेल ती,
त्याच्यासाठी आपण योग्य प्रयत्न करू, परंतु त्या व्यक्तीचा द्वेष करणार नाही. त्याच्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करू, परंतु आपल्याला हृदयातून हे माहित असेल की नाही, शेवटी तो एक भगवंतांचा अंश आहे, तो भगवंतांचा एक आत्मा आहे. आणि आत्म्याच्या स्तरावर जेव्हा त्या व्यक्तीला आपण बघायला शिकू, तेव्हा आपोआप त्या व्यक्तीप्रती आपल्या हृदयामध्ये आदर आणि सन्मानाची भावना निर्माण होऊ शकते. आपल्या शास्त्रांमध्ये अशा कितीतरी कथा आहेत, की जसं एकनाथ महाराजांचंच मला वाटतं ते उदाहरण आहे, की ते ती वाटी कुत्र्यानी, मला एवढं ते माहित नाही, तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहित असेल, की ती तुपाची का कशाची वाटी होती आणि ती काहीतरी पळवलं त्या कुत्र्याने. तेव्हा एकनाथ महाराज पण ती दुसरी तुपाची का कशाची वाटी दुधाची घेऊन ती त्याच्या मागे पळतात कुत्र्याच्या, आणि कुत्र्याला वाटतं की ते माझ्या मागे मारायला धावतायत. ऍक्च्युली एकनाथ महाराज त्या कुत्र्याला ते दूध का काय काहीतरी असतो त्याच्यामध्ये पदार्थ, तो देण्यासाठी कुत्र्याच्या मागे धावत असतात. म्हणजे आपण बघू शकतो की हे संत, हे मोठे मोठे आचार्य होऊन गेलेले आहेत, ते कशाच्या स्तरावर बघतात. म्हणजे ते जे भगवद्गीतेमध्ये भगवंत तो श्लोक सांगतात की कुत्रा, चांडाळ, हे सगळ्यांना ते एका गाय, एका एका समान ह्याच्यावर बघतात. म्हणजे हे जी आहे ती त्यांची दृष्टी आहे, ते त्यांचं जे आत्मसाक्षात्कार आहे, जे आत्म्याचं ज्ञान आहे ते त्यांना प्राप्त झालेलं असतं. म्हणून त्या त्या स्तरावर असल्यामुळे ती दृष्टी त्यांना प्राप्त झालेली असती. जसं परमपूज्य राधानाथ महाराजांचं पण एक उदाहरण ऐकलेलं आहे, की एकदा रस्त्याने जात असताना कारमधून महाराज चाललेले होते आणि कुत्रा गाडी खाली का काही त्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो, तो पूर्ण शेवटच्या ह्याला असतो तो पूर्ण. महाराज खाली उतरतात आणि त्या कुत्र्यापाशी जातात आणि तिथे रस्त्याला बसून त्या कुत्र्यासाठी 2 ते 3 माळा काहीतरी जप करतात, जोपर्यंत त्याचा हे होत नाही, देह म्हणजे तो आत्मा जात नाही तोपर्यंत महाराज त्याच्यासाठी प्रार्थना करतात आणि हरिनाम घेत असतात. म्हणजे विचार करा, हे आपल्या म्हणजे हे सगळं बुद्धीच्या बाहेर बाहेर आहे, म्हणजे आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे हे समजणं, की हे कसं काय. म्हणजे हे कोण आहे की जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, तेच या दृष्टीने किंवा या नजरेने त्याला बघू शकतात. म्हणजे त्यांनी विचार केला की हा कुत्रा जो जरी शरीर असलं तरी त्याच्यामध्ये जो आत्मा आहे तो भगवंतांचा, म्हणजे तो भगवंतांचा अंश आहे तो आत्मा, आणि त्याने फक्त हे शरीर धारण केलेलं आहे. आणि याच्यासाठी शेवटच्या क्षणाला आपण काय करू शकतो, म्हणजे एका प्राण्याप्रती, एका कुत्र्याप्रती ही संवेदनशीलता. जसं हे 2 उदाहरणं एकनाथ महाराजांचंही आपण बघितलं, हे परमपूज्य राधानाथ महाराजांचंही हे उदाहरण आहे, की कशा पद्धतीने हे सगळ्यांना एका समान स्तरावर बघत असतात, आत्म्याच्या स्तरावर बघत असतात. आणि दुसरं म्हणजे एक शास्त्रांमधलं आपण ती नेहमी एक स्टोरी ऐकतो नारद मुनींची, की जेव्हा नारद मुनी एका शेतकऱ्याकडे जातात आणि त्याला म्हणतात की तू चल आता भगवत धामामध्ये, झाली आता तुझी मुलं वगैरे मोठी झाली. त्यावेळेस तो शेतकरी येत नाही. तो म्हणतो की नाही, मला अजून भरपूर काही कर्तव्य करायचे आहेत, माझी मुलं अशी आहेत, माझ्या सुना तशा आहेत, त्या घर उघडं टाकून जातात, इकडे जातात, मी आता येऊ शकत नाही. मग नंतर त्याचा काही वर्षांनी नारद मुनी तिथे येतात, परत त्याचा मृत्यू झालेला असतो. मग नारद मुनी, तेव्हा त्यांनी कुत्र्याचं शरीर धारण केलेलं असतं. नारद मुनी म्हणतात, अरे अरे अरे, काय तुझी ही अधोगती म्हणे, तू चल आता तरी भगवत धामामध्ये, माझ्या किती आसक्ती ठेवतोयस तू या जगतामध्ये. तर तो कुत्रा म्हणतो की, म्हणजे कुत्र्याच्या रूपामधला तो शेतकरी, त्याचा जो आत्मा असतो तो म्हणतो की नाही, मी आता नाही येऊ शकत, कारण माझी मुलं शेतात कामाला जातात आणि माझ्या सुना घरी असतात, त्यांना काही कळत नाही. म्हणतो दरवाजे उघडे टाकून जातात, कुठेही जातात, कुठली वस्तू चोरी विरीला गेली तर मला राखण करावं लागतं त्याचं. आणि मग शेवटी नारद मुनींना खूप वाईट वाटतं की त्याची कशा पद्धतीने म्हणजे मनुष्य देहापासून खाली अधोगती झालेली आहे. मग परत काही वर्षांनी, ठीक आहे नारद मुनी म्हणतात तुझी इच्छा. काही वर्षांनी परत नारद मुनी तिथे येतात, तर त्यावेळेस ते बघतात की तिथे एक मोठा साप निघालेला असतो आणि सगळेजण जोर जोरात ओरडत असतात, साप साप साप. आणि ज्यावेळेस ते बघतात की त्याची मुलं, त्याची नातवंड, सुना सगळेजण त्याला काठी घेऊन त्या सापाला मारत असतात आणि त्याला मारून टाकतात. मग तो साप जो म्हणजे त्या कुत्र्याच्या देहातून त्याचं सापाच्या देहामध्ये, म्हणजे अजून खालच्या ह्याच्यावर त्याचं पतन झालेलं असतं. आणि तो साप तिथं तो राहतो का, तर त्याला वाटतं त्या माझ्या धनाचं, जे काय मी धन ठेवलेलं होतं पूर्वीचं किंवा काय, तर त्याचं मी रक्षण करेल माझ्या मुलांसाठी, सुनांसाठी, असं म्हणून त्या धनाचं तो राखण करत असतो आणि तीच मुलं त्याला मारतात. मग ह्या स्टोरी जेव्हा आपण ऐकतो, ह्या कथा जेव्हा ऐकतो, ते काय ह्या फक्त कथाच असतात का हो? हे काय फक्त ऐकायचीच गोष्टी असतात का? याच्यातून काय आपण बोध घेऊ शकतो त्या कथेमधून? की आत्मा कशा पद्धतीने त्याच्या कर्मानुसार शरीर बदलतो. म्हणजे ही जी कथा आहे, ही फक्त काय ऐकायलाच आहे का? खूप छान स्टोरी सांगितली, खूप छान स्टोरी ऐकली आपण. हे फक्त ऐकण्यासाठी नाहीये. तर याला भगवद्गीतेच्या ह्या आत्म्याच्या स्तरावर, या त्याच्यावर जाऊन जर बघितलं तर नारद मुनी का सांगत आहेत ही कथा? कशा पद्धतीने आत्मा त्याच्या त्याच्या कर्मानुसार देह प्राप्त करतो. म्हणजे शेतकरी एका मनुष्याचं शरीर त्याला प्राप्त झालेलं होतं,
परंतु त्याने असं काही कर्म केलं तर हळूहळू खालच्या पातळीमध्ये ह्याच्यावर जाऊन त्याचं काय झालं, पतन झालं. आणि अशा पद्धतीने ते पतन होत 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 जाऊन शेवटी हाच मनुष्य देह किती 84 लाख योनीमधून आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि या ज्ञानाचं म्हणजे हे ज्ञान फक्त आपण या शरीरामध्येच प्राप्त करू शकतो. आणि तो जर मनुष्य देह आपण असा घालवला आणि भौतिक गोष्टींचा आपण असं खूप काही ज्ञान घेतो. या जगतामध्ये ज्ञानाला काही तोटा आहे का? मनोरंजन असेल, सायन्स असेल, विज्ञान असेल, किती किती असे ज्ञानाचं काय म्हणतात ना, सगळं ओपन आहेत दरवाजे. किती ठिकाणी ह्या भौतिक जग ठीक आहे, मान्य आहे की ते ज्ञान पण घेतलं पाहिजे, की कारण आपल्याला ह्या भौतिक जगतामध्ये जगायचं असेल, भौतिक जगामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील, तर त्या ज्ञानाची प्राप्ती करणं हेही गरजेचं आहे. परंतु ते ज्ञान आपल्याला काय करतं, ह्या जगतामध्ये बांधून टाकतं, ह्या भौतिक जगतामध्ये. आणि ज्या ज्ञानाने आपल्याला सुखाची प्राप्ती होते, कधी दुःखाची प्राप्ती होते. सुख प्राप्त झालं, पैसा आला, तर आपण कधी कधी चांगलं कर्म करू, कधी वाईट कर्म करू. म्हणजे शेवटी काय अल्टिमेट काय, की ते जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान आपल्याला या जगतामध्ये बांधून टाकतं. परंतु जेव्हा खऱ्या अर्थाने जे भगवंत म्हणतात की जेव्हा आपण आत्म्याच्या स्तरावर बघायला शिकू, आत्म्याच्या स्तरावर आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण ते सात्विक ज्ञान आहे, ते खऱ्या अर्थाने ते ज्ञान आपण जे भगवद्गीतेत भगवंत सांगतात त्या ज्ञानाची प्राप्ती आपण केली असे म्हणू शकतो. आणि त्या ज्ञानाच्या आधारे आपल्यामध्ये विनम्रता येते, दुसऱ्यांप्रतीचा द्वेष, मत्सर या गोष्टी आपल्या मनामधून नाहीशा होतात, इतरांप्रती आदर सन्मानाची भावना आपल्या हृदयामध्ये निर्माण होते. मग ह्या ज्या क्वालिटीज आहेत, काय सुंदर गुण आहेत हे सद्गुण. म्हणून सद्गुण म्हणण्यापेक्षा काय म्हणजे ही कुठल्या स्तरावरचं आहे आणि अशी कुठली ज्ञान आहे की याने आपल्याला आपल्यामध्ये हे गुण येऊ शकतात. उलट आपण बघतो की ह्या भौतिक जगतामध्ये जितकं काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, भले ते ज्ञान असेल, सौंदर्य असेल, बुद्धिमत्ता, त्याने उलट आपण उन्मत्तच होतो, त्याने अहंकार निर्माण होतो आपल्यामध्ये. परंतु हे ज्ञान जेव्हा आपण प्राप्त करतो, उलट त्यांनी आपल्यामध्ये नम्रता येते. तर मग हे अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे, अशा पद्धतीचं जे अंडरस्टँडिंग आहे, ते फक्त आपल्याला आपले शास्त्र देऊ शकतात, श्रीमद भगवद्गीता देऊ शकते. म्हणून तर आपण म्हणतो ना की अरे आपल्या ह्याच्यामध्ये तर आपण सगळीकडे हद्दपार करून टाकले आपलं ज्ञान. आपल्या आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतोय, त्यांची संस्कृती आपल्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आपलं जे वैदिक ज्ञान आहे, जी आपली परंपरा आहे, त्याला काय केलेलं आहे, त्याला आपण पूर्ण हद्दपार करून टाकलेलं आहे. ते आपल्या शाळा कॉलेजमधून पण आपण बाहेर काढून टाकलेलं आहे. सगळ्या ठिकाणी आपण त्याला ते नाकारलेलं आहे. मग विचार करा, हे जे ज्ञान आहे, हे जर ज्ञानाचं म्हणजे काय म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे भगवंत सांगतायत, या सगळ्या गोष्टी ह्या फक्त फक्त ऐकण्यासाठी आहेत का आपल्याला? तर ऐकण्यासाठी नाही, तर त्या आपल्याला समजून उमजून आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वीकारण्यासाठी आहेत. आणि त्याच्यासाठी आपण त्याचा काय करू शकतो, त्याचा अभ्यास जेव्हा करू आणि तो पण योग्य अशा प्रामाणिक अशा परंपरेमध्ये राहू, तेव्हाच आपल्याला, नाहीतर आपल्याला काय होणार ना, ते शब्द समजतात फक्त, पण त्या शब्दांमागे काही गुह्य अर्थ दडलेला आहे, तो अर्थ आपल्या हृदयाला कधीच स्पर्श करत नाही. तर असं हे आत्म्याचं ज्ञान जे आपल्या सर्वांच्या म्हणजे जीवनामध्ये सच्चित म्हणजे सात्विक अशा ज्ञानाचा प्रकाश येतो आपल्या जीवनामध्ये. जसं आपण म्हणतो ना की सात्विक, अजून एक एक स्टोरी राहिली थोडक्यात सांगते ती, की श्रीमद भागवतमचा 6वा स्कंद आहे हा, आणि 15व्या अध्यायामध्ये ही स्टोरी येते चित्रकेतू महाराजांची. तर खूप सुंदर स्टोरी, याच्या अगोदर पण आपण भरपूर वेळा त्याची चर्चा केली असेल कदाचित. तर चित्रकेतू महाराजांना जेव्हा किती पुत्र प्राप्ती होत नसते, आणि त्यांना जेव्हा अंगिरा ऋषी आणि नारद मुनी यांच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्ती होते, आणि त्यांच्या बऱ्याच राण्या असतात, ज्या राणीपासून त्यांना ती पुत्र प्राप्ती झालेली असते, साहजिकच त्या राजाचा प्रेम त्या राणीवर वाढतं. आणि मग बाकीच्या राण्या ज्या असतात त्या मत्सराने अशा जळू लागतात अक्षरशः. आणि मग त्या काय करतात, त्या लहान बाळाला विष देतात. आणि त्याचा काय करतात, त्याचा म्हणजे ते लहान बाळ आहे ना, त्यांनी मरून जातं, त्याचा मृत्यू होतो राजाच्या ह्याचा. आणि तो राजा इतका शोकमग्न होऊन जातो, इतका शोकमग्न होऊन जातो, की तो त्याला ते दुःख सहन होत नाही, की म्हणजे एक तर त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती, आणि इकडून तिकडून ती पुत्रप्राप्ती झाली, तर अशा पद्धतीने त्याचा मृत्यू व्हावा. तर तो इतका शोक करतो, आणि त्याचं ते शोक बघून, दुःख बघून तिथेच साहजिकच त्याचे गुरु तिथे प्रकट होतात, जसे अंगिरा ऋषी आणि नारद मुनी तिथे प्रकट होतात. त्यावेळेस त्यातले ना काही सुंदर श्लोक आहेत एक दोन, ते आपण बघूया. की ते म्हणतात की नारद मुनी म्हणतात की हे राजन, ज्या मृतदेहाकरता तू शोक करीत आहेस, त्याचा तुझ्याशी आणि तुझा त्याच्याशी काय संबंध आहे? तू म्हणू शकतोस की या समयी तू पिता आहेस आणि तो पुत्र आहे, परंतु हे संबंध पूर्वी देखील होते, हे तू जाणतोस का?
खरोखरीच आता देखील हे संबंध वास्तविकपणे अस्तित्वात आहेत का? हे संबंध भविष्यात देखील असेच राहतील का? म्हणजे नारद मुनी इथे काय करत आहेत, एक प्रकारे आत्म्याचं ज्ञान राजाला देत आहेत. काय म्हणतात की तू शोक करतोय, तुझा आणि त्याचा काय संबंध आहे? आणि जरी आता तो तुझा मुलगा आहे असं तुला वाटतंय, परंतु आता हे संबंध आहेत का? आता जर बघितले तर आता अस्तित्वात आहेत का? आणि भविष्यात तरी ते राहतील का? अशा पद्धतीने नारद मुनी त्यांना उपदेश करायला सुरुवात करतात. आणि ते म्हणतात की जसं वेगाचे प्रवाह, नदीच्या प्रवाहाचे वेगवेगळे वाळूचे कण कसे, वाळूची लाट आली की ते एकत्रित येतात आणि ती लाट गेली की परत ते म्हणजे विखुरतात. अगदी तसंच आपल्या कर्मानुसार आपण एकत्रित येतो आणि परत आपले कर्मानुसार आपण परत वेगवेगळे देह काय करतो, प्राप्त करतो. आणि मग अशा पद्धतीने नारद मुनी ते आत्म्याचं ज्ञान त्यांना देण्याचा प्रयत्न करतात. आणि मग नंतर ते त्यांना म्हणतात की खूप म्हणजे सुंदर सुंदर श्लोक आहेत, परंतु एक दोन मला जे सांगण्यासारखे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. एका श्लोकामध्ये ते म्हणतात की अज्ञानग्रस्त मनुष्यांना ज्ञानाचा उपदेश देण्याकरिता म्हणजे राजा म्हणतो की मी ऐकले आहे की अज्ञानग्रस्त मनुष्यांना ज्ञानाचा उपदेश देण्याकरिता या जगात जे महापुरुष भ्रमण करीत असतात त्याच्यामध्ये सनत कुमार, नारद, ऋभू, अंगिरा, देवल, असित, अपांतरमा, व्यासदेव, मार्कंडेय, गौतम, वसिष्ठ, परशुराम, कपिल, शुकदेव, दुर्वासा हे सारख्याचा समावेश आहे. आणि ते म्हणतात की हे ज्ञान आत्म्याचं ज्ञान देतात. आणि मग ते म्हणतात की तुम्ही हे ज्ञान मला प्रदान करा. मग आता हे शास्त्रांमध्ये आपण वेगवेगळे नावं ऐकली त्या महाजनांचे, ऋषीमुनींचे. मग आता आपल्याला हे ज्ञान देण्यासाठी कोण आलेलं आहे? तर आपल्याला आपलं सद्भाग्य असं आहे की हे आपल्याला खूप मोठे मोठे शब्द वाटतील. आपण ही काय भागवतम मधली स्टोरी, त्याला हजारो लाखो वर्ष झाले, आताच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं समजायचं? तर आपल्याला हे ज्ञान श्रील प्रभुपादांनी प्रदान केलेलं आहे. आणि प्रभुपादांनी आपल्याला ह्या भगवद्गीतेच्या तात्पर्यांमध्ये आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या या रोजच्या माझ्या दैनंदिन जीवनामध्ये हे ज्ञान मी कशा पद्धतीने उपयोगात आणू शकतो, ते ज्ञान मी कसं ग्रहण करू शकतो, त्याचं सुंदर मार्गदर्शन आपल्याला प्रभुपाद करतात. आणि आज या प्रभुपादांच्या कृपेमुळे आज आपण ही भगवद्गीता समजून घेऊ शकतो. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, ह्या म्हणजे हे चित्रकेतू महाराजांची स्टोरी, तर ह्याच्यामध्ये नारद मुनी ते आत्म्याच्या स्तरावर ते ज्ञान त्याला देतात आणि राजाला. आणि जेव्हा ते आत्म्याच्या स्तरावर ते ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्या क्षणाला त्या चित्रकेतू महाराजांचा पूर्ण शोक काय होतो, तो नाहीसा होतो. आणि ते त्या अज्ञानाच्या अंधकारामधून बाहेर पडतात आणि त्यांना दिव्य असं ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा या आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं तेव्हा आपोआप आपल्यामधला शोक, दुःख नाहीसं होतं. सत्वगुणामध्ये कशाची प्राप्ती होते? ज्ञानाची प्राप्ती होते. सत्वगुणामध्ये आनंदाची प्राप्ती होते. सत्वगुण कशासाठी कारणीभूत आहे? की जिथे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतं, सुख प्राप्त होतं, आणि तो आहे सत्वगुण. आणि मग ह्या सत्वगुणामधलं ज्ञान पण जेव्हा प्राप्त होतं तेव्हा आपोआपच आपल्यामधला शोक सुद्धा नाहीसा होतो. आणि कुठली गोष्ट आयुष्यामधली संकट, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. कधी मृत्यूच्या रूपाने येतात, कधी वेगवेगळ्या रूपाने. जेव्हा अचानक आपल्या जवळच्यांचे जेव्हा मृत्यू आपण बघतो तेव्हा आपण किती शोकामध्ये बुडून जातो. की असं नाही की आपण काही संवेदनशील व्यक्ती किंवा आपल्याला अजिबात भावना नाही, कोणाचा मृत्यू झाला आणि आपण म्हणणार हे काय त्याचा आत्माच गेला, त्यात काय, म्हणजे असं असं तर आपण शेवटी आपण ह्या जगतामध्ये आहोत. आपण संवेदनशील हृदय प्रत्येकाचं असतं, प्रत्येकाने एक संवेदनशील मन असतं. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपल्याला दुःख दुःख तर साहजिकच आहे, ह्या भौतिक जगतामध्ये आपल्याला दुःख होणारच आहे. परंतु त्या दुःखावर मात करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला अशा आध्यात्मिक अशा ज्ञानाची गरज आहे. आणि त्याला सामोरे जाण्यासाठी, सकारात्मकतेने सामोरं जाण्यासाठी, तर जेव्हा ह्या ज्ञानाची प्राप्ती भगवंत म्हणतात होईल, तेव्हा त्याला सात्विक ज्ञान म्हणतात. आणि अशा ह्या सात्विक ज्ञानाचा प्रचार करणं, भगवद्गीतेचा प्रचार करणं, खरं तर हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की प्रत्येकाला ह्या आनंदाची प्राप्ती करून देण्यासाठीचा. तर थोडक्यात असे हे 3 श्लोका वेगवेगळे भगवंत आपल्याला अर्थ सांगत आहेत, सत्व, रजो, तमोगुण. तर याच्यावर आजच्या श्लोकावर जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, किंवा मग काही तुम्हाला ऍड करायचं असेल तरी करू शकता, अन्यथा आपण थांबूया. उद्या आपण ते रजोगुणी ज्ञान काय आहे ते भगवंत आपल्याला सांगतात. आणि हे ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही, व जे अतिशय अल्प असते त्या ज्ञानाला तमोगुणी म्हणतात. म्हणजे काय की एकाच गोष्टीला अटॅच होतो आणि
त्याला खरं ज्ञान म्हणजे जे अतिशय म्हणजे त्याचं शाश्वत पण नसतं, म्हणजे जे काही तो ज्ञान प्राप्त करतो ते शाश्वतही नसतं, त्याला तमोगुणी ज्ञान सॉरी रजोगुणी ज्ञान असे म्हणतात. तर ते आता उद्याच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. माताजी सेटिंग चेंज करताय का? ओके ओके. हरी कोणाला प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच फॉर ब्युटिफुल क्लास. थोडं छान प्रिपरेशन करताय तुम्ही, छान बोलता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू माताजी. चालेल, कोणाला काही प्रश्न दिसत नाहीत तर आपण थांबूया माताजी. मग उद्या पण नक्की सगळ्या जणींनी जॉईन करा. होस्ट कोण आहे? तुम्हीच आहेत ना माताजी? 14, 15, 16 माताजी ग्रुपवर मेसेज टाकू. आता गौर पौर्णिमा आहे आपली शुक्रवारी. गौर पौर्णिमा म्हणजे आपला जन्माष्टमी नंतरचा सगळ्यात मोठा फेस्टिवल जर असेल तर तो म्हणजे जन्माष्टमी गौर पौर्णिमा. तर तो 3 दिवस हा फेस्टिवल चालतो. तर शुक्रवारी आहे, त्या दिवशी उपवास आहे. 14 तारखेला गौर कथा आहे सकाळ संध्याकाळ. आणि शनिवारी आपला रेग्युलर परत संध्याकाळी पण असणार आहे. आणि रविवारी खूप मोठा हे असतो राधाकृष्णांना ची रंगपंचमी रंगोत्सव हा फेस्टिवल असतो. संध्याकाळी शोभायात्रा असते आपल्या मंदिरापासून, तर तेवढ्या परिसरामध्ये खूप छान शोभायात्रा निघते, ज्याच्यामध्ये हरिनाम संकीर्तन करत आपण जातो त्या पालखी बरोबर. तर खूप सुंदर इव्हेंट आहे 3 दिवस. तर नक्की सगळ्यांनी अटेंड करा आणि कोणीही मिस करू नका. हरे कृष्ण. त्याचे मेसेज आम्ही ग्रुपवर टाकूच. हरी बोल. चालेल माताजी, एंड केलं तरी चालेल.